सुपरफिशियल लेवलचे खोटे बेगडी लोक नाही आवडत, हा माझा स्वभाव आहे. काय त्याच्यात मी काय बोलणार. अभिजित हा एक लंबी रेस का घोडा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तो आता आयकॉन आहेच आहे. माझ्याकडे बघून तसं वाटत असेल खरं, पण असं नाहीये. मला प्रामाणिकपणा दिसला त्या माणसामध्ये की मी त्याशी नक्की मनापासून बोलतो. तो माझा जवळचा मित्र सुद्धा होऊ शकतो. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला येणार आहे आणि या दरम्यानच आज ट्रेलर लॉन्च झाला आणि मी भेटते अजय सरांना. सर, तुमची भूमिका प्रत्येक जेवढी आता आपले हे 6वं पुष्प आहे, पण याच्या आधीचे जे चित्रपट पाहिलेत त्यामध्ये सुद्धा दमदार भूमिका आहे. आत्ताचा जो चित्रपट आहे यामधील तुमची भूमिका आणि अनुभव काय सांगा? या चित्रपटातही मी फ्रँचाईजमध्ये दुसऱ्या चित्रपटापासून तानाजी मालुसरेंची भूमिका करायला सुरुवात केली होती. त्यामुळे सुभेदारांची भूमिका मी या चित्रपटातही करतोच आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की शिवरायांच्या जवळच्या मित्रांपैकी एक हे तानाजीराव होते आणि त्यामुळे सावलीसारखं त्यांच्याबरोबर सतत त्यांचा वावर असणारच होता, हे आपण सगळेजण मान्यच करूयात. तर यावेळेस थोडंसं ना, हा चित्रपट अशा पद्धतीने वेगळा आहे की तानाजीराव किंवा इतर लोक हे जास्त करून तुम्हाला स्पाय हेर या भूमिकेत दिसणार आहेत. कारण की जसं तुम्ही आता ट्रेलरमध्ये सुद्धा बघितलं की आम्ही आग्र्याला जाण्यापूर्वी तुमच्या अस्तित्वाने अख्खा हिंदुस्थान तुम्ही झाकून टाका, असं जेव्हा शिवराय सांगतात बहिर्जींना, तेव्हा बहिर्जींच्या बरोबर काही लोक जे वेगवेगळ्या कामगिरींवरती आधीच आग्र्यात गेले त्यापैकी एक तानाजीराव आहेत. त्यामुळे चित्रपटाचा म्हणजे सुरुवातीच्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत मी आहेच चित्रपटामध्ये. आणि मला असं वाटतं की स्वारी आग्रा हे एक टीमवर्कचं खूप उत्तम उदाहरण आहे. आणि मला त्याच्याही पेक्षा जास्त वाटतं म्हणजे की शिवरायांनी काय प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता. पुन्हा एकदा मला त्यातलं भावलेली गोष्ट म्हणजे रयतेचा राजा किंवा लोकांचा विचार आधी. त्यामुळे त्यांना हे पूर्णपणे माहिती होतं की त्यांच्याबरोबर 300 लोक जे गेले होते आग्र्याला, त्यातले एकही माणूस न दगावताच सगळेजण परत आले. यात मला असं वाटतं की बहिर्जी नाईकांचाच सगळ्यात मोठा वाटा आहे आणि त्या बरहुकूम सगळी मराठा फौज जी चालली त्याच्यामुळे ही स्वारी यशस्वी झाली असं म्हणायला. सर, यामध्ये अभिजित जो आहे तो शिवरायांची भूमिका करतोय, याबद्दल तुम्हाला काय अनुभव आला पूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण करताना? अभिजितची निवड जी झाली त्याच निकषांवरती ती झालेली आहे. कारण की अभिजित, मी आता बोललो स्टेजवरनं तसंच की अभिजितला आम्ही सुभेदारपासून बघतो आहोत आणि त्याची इंटेन्सिटी काय आहे, त्याची इन्व्हॉल्वमेंट काय आहे कामात, को ऍक्टर्सना तो खूप चांगला ऑब्झर्व करतो. शिकण्याची वृत्ती असली ना की माणसाची प्रगती होते. एकदा मला प्रामाणिकपणे हेच वाटतं की ज्या ज्या सीन्समध्ये तो असतो तेव्हा तो तिथे असतो, त्या सीनमध्ये असतो, त्याला शिकायचं असतं. या सगळ्या गोष्टी एक उत्तम नट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तो आता आयकॉन आहेच आहे, तो झालाच आहे. म्हणजे तो होणार 30 तारखेपासून, तो फक्त अख्ख्या जगभरात जाईल. तो माझ्या दृष्टीने तो झालेला आहे. परंतु अभिजित हा एक लंबी रेस का घोडा आहे. म्हणजे असं मला वाटतं की ज्यांचे मोठं करिअर घडतं असे ऍक्टर्स असतात आणि ते ऍक्टर्स तेच होऊ शकतात की ज्यांचं स्वतःच्या कामाच्या प्रतीचे पॅशन, त्याचं इन्व्हॉल्वमेंट, ते शिकण्याची वृत्ती किंवा जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत करत राहण्याची तयारी, हे सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या अभिजितकडे आहेत. त्यामुळे एवढी मोठी भूमिका एखाद्याला देताना एवढा सगळा विचार हा नक्कीच झाला आणि तो व्हायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं की अभिजित खूप उत्तम त्या सगळ्या निकषांवरती उतरलेला आहे. त्यामुळे त्याची निवड त्यांनी सार्थ ठरवलेली आहे. या चित्रपटामधील गाणी सुद्धा सर आम्ही बघितलेली आहेत. तुमचं अगदी असं मान डोलवताना हसणं जे आहे ते सुद्धा लोकांना अगदी म्हणजे भारी वाटतं की इतर वेळी जे तुम्ही काम करता किंवा त्यामधील तुमचे जे ऍक्शन सीन्स आहेत त्यामध्ये आम्हाला दिसतं की गांभीर्य आहे त्या याच्यामध्ये, पण ते हसताना सुद्धा तो जो भाव आहे, असे वेगवेगळे भाव आम्हाला चित्रपटातून दिसतात. पण सर, रिअल लाईफ मध्ये तुम्हाला एखादी व्यक्ती भेटल्यानंतर अशा काही कमेंट्स येतात का? कशा कमेंट? जसं की भीती वाटते सर बघितल्यानंतर, पण तुम्ही खरंच छान आहात, म्हणजे बोलल्यानंतर वेगळं रूप वाटतं, कारण तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती अशी जे आपण म्हणतो ना की आल्यानंतर असं थोडंसं भीती वाटते बाबा बोलताना. काय त्याच्यावरती मी काय बोलणार. माझ्याकडे बघून तसं वाटत असेल खरं, पण असं नाहीये. आता तुम्ही सगळेच माध्यमकर्मी माझ्याशी वेगवेगळ्या चित्रपटांच्या किंवा काही लोक माझ्या सेटवरती येऊन जातात, मालिका जर मी करत असेल चित्रित तर. आणि मला असं वाटतं की मी फार प्रेमाने बोलतो, कारण की
मला आवडतं लोकांशी बोलायला आणि हे फक्त लोकांना कधी कधी असं वाटतं की हा माणूस अप्रोचेबल आहे का नाही, परंतु मला यंग लोकांशी बोलायला खूप आवडतं. मला नवीन नवीन प्रयोग करणाऱ्या लोकांशी बोलायला खूप आवडतं. मला प्रामाणिकपणा दिसला त्या माणसामध्ये की मी त्याच्याशी नक्की मनापासून बोलतो, तो माझा जवळचा मित्र सुद्धा होऊ शकतो. पण मला सुपरफिशियल लेवलचे खोटे बेगडी लोक नाही आवडत. हा माझा स्वभाव आहे आणि त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही, कारण की तो माझा स्वभाव. आणि त्यामुळे माझ्या ओळखीची जेवढी लोक आहेत, माझे मित्र आहेत जवळचे, दिग्पालचंच उदाहरण घेतलं तरी तो अत्यंत पॅशनेट आहे त्या जे गोष्ट करतो त्याबद्दल. विचार करणारे विचार करतो त्या जे काही पहिलं कागदावर उतरवेल त्याच्याबद्दल. आणि म्हणूनच कदाचित मी कायम म्हणतो की उद्या दिग्पालच्या कुठल्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये मी नसेन, कदाचित मी दुसरं काहीतरी करत असेल, म्हणजे कार्यबाहुल्यामुळे, वेळ नसल्यामुळे मी जर काम करत नसेल, तरीही तो माझा मित्रच राहणार आहे, कारण की वी रिस्पेक्ट इच अदर अ लॉट. तर तो मला असं वाटतं की मैत्रीपेक्षा पलीकडे जाऊन मला असं वाटतं की एकमेकांबद्दल असलेली आत्मीयता, प्रेम आणि आदर हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मी आहे तो असा आहे. निश्चितच सर. यानंतरचा माझा प्रश्न आहे की शिवरायांचे असे अनेक गुण आहेत जे आम्हाला वाटतात की स्वीकारावेत, पण हे चित्रपट तुमच्या आयुष्यात आल्यानंतर असे काही गुण तुम्ही अंगीकारलेत का? मी कायम असं म्हणतो की शिवचरित्र जितकं तुम्ही खोल जाऊन वाचाल तितकं तुमच्या स्वतःच्या आयुष्यात त्याचा आत्ता 2026 मध्ये कितपत आपण त्याचा अंतर्भाव करू शकतो, एवढे गुण तर नक्की. ते आभाळ एवढं व्यक्तिमत्व आहे, आपण खूप छोटे आहोत. त्यामुळे आपलं हे आयुष्य काढण्यासाठी त्यांचं चरित्राचं नुसतं वाचन केलं, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी जे निर्णय घेतले त्याच्यावरती जरी आपण विचार केला ना, तरी आपले खूप सारे काय म्हणूयात त्याला, आपल्या खूप साऱ्या अडचणी या आपोआप दूर होतील. निश्चितच सर. प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की बघा, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की स्वारी आग्रा आम्हाला तुमच्या टीमकडनं बघायचा आहे आणि तो आम्ही तयार केलेला आहे. आमच्या पाठीशी खंबीर निर्माते उभे राहिले म्हणून हा चित्रपट इतका चांगला, म्हणजे ज्याला प्रोडक्शन व्हॅल्यू म्हणतात, त्या प्रोडक्शन व्हॅल्यूला पण खूप चांगला उतरलेला आहे. आणि त्यामुळे हा चित्रपट निर्मात्यांच्याच सहकार्याने जगभरात प्रसिद्ध होतोय. त्यामुळे जगभरातल्या मराठी रसिक श्रोत्यांना मी सांगेन की आवर्जून आपल्या महाराजांचा चित्रपट आहे, थिएटरमध्ये जाऊन बघा. जे अमराठी आहेत त्यांना सांगेन, हमारे छत्रपति शिवाजी महाराज की फिल्म है, तो उनका जो आपको दर्शन इस फिल्म के द्वारा होगा, तो आप ज़रूर इस फिल्म को अपनी भाषा में भी देख सकते हैं, क्योंकि ये सिर्फ मराठी में रिलीज़ नहीं हो रही है, बाकी भाषाओं में भी रिलीज़ होगी. तो ज़रूर थिएटर में जाके इसका आनंद लीजिए. खूप धन्यवाद सर. खूप छान गप्पा मारलात आणि तुमचा वेळ दिलात. प्रेक्षक हो, तुम्हाला ही छोटीशी पण छान मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजूनही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद सर.